नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. मित्रांनो, कला आता हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये खूप धांदल उडालेली असते. डॉक्टर आणि नर्स यांची प्रचंड धावपळ सुरू असते. डॉक्टर आता केबिनमधून बाहेर येतात, त्या म्हणजे कलाच्या रूममध्ये असते तिथून बाहेर येतात आणि डॉक्टर बाहेर येतात. संपूर्ण चांदेकर कुटुंब आणि खरे कुटुंब त्यांच्याकडे आशेच्या नजरेने बघत असतात. म्हणजे लगेच सगळे त्यांच्या अवतीभवती गोळा होतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय आणि आम्ही प्रचंड प्रयत्न करत होतो, सतत प्रयत्न करत होतो. पण इतक्यात लगेच संगीता म्हणते, पण काय बोलायचं आहे तुम्हाला डॉक्टर? हां, आता दिनकर तिला आवरत असतो, पण ती म्हणते, नाही, पण काय बोलायचं आहे तुम्हाला डॉक्टर? हां, पण काय? हे बघा, माझ्या कलेला बरं करा लवकरात लवकर, नाहीतर माझ्याशी गाठ असणार आहे. काजू, हे बघ, सांग ना यांना. अगं, तायडीला बरं नाहीये तुझ्या, हे बरं करत नाही म्हणताय. माझ्या कलेला बरं करा. ए काजू, काय ग, सांग की ग. सांगून रडत असते. संगीता सगळ्यांच्या विनवण्या करत असते अशा, की नाही, माझ्या कलेला काहीच होणार नाहीये असं. ओके, तितक्यात आता आबासाहेब डॉक्टरांना म्हणतात, डॉक्टर साहेब, एवढं झालं काय असं? तेव्हा डॉक्टर म्हणतात, अहो मिसेस चांदेकरांकडे शेवटचे फक्त काही तासच उरलेले आहेत. आता हे ऐकतात सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि संगीता तर जमिनीवरच कोसळते. पण या जागी दुसरीकडे राहुल आणि रोहिणी प्रचंड हसत असतात मनोमन आणि सगळेजण अत्यंत भेदरलेले असतात. डॉक्टर म्हणतात, तुम्हाला शेवटचं त्यांच्याशी काही बोलायचं असेल तर बोलून घ्या. आता अद्वैतचा सुद्धा श्वास अटकायला लागतो आणि त्याला पॅनिक अटॅक यायला लागतो. त्याच्या कानात एकच गोष्ट घुमत असते, ते म्हणजेच त्यांचे शेवटचे काही तास उरलेले आहेत. अद्वैत आता म्हणतो, नाही, हे होऊ नाही शकत. आता डॉक्टर म्हणतात, मिस्टर चांदेकर, त्या तुम्हाला आत बोलवत आहे. लगेच अद्वैत म्हणतो, नाही, हे शक्यच नाहीये. नाही, तिला काही होणार नाही. मला नाही जायचं आहे आत. मी बघूच शकत नाही ते, असं आता अद्वैत म्हणत असतो. तितक्यात आता लगेच सरोज त्याच्याकडे जाते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते, त्याला दिलासा देते आणि म्हणते की, अद्वैत, जा, आज जाऊन तिला भेट. कदाचित तिची ही शेवटची. लगेच अद्वैत सरोजवर चिडतो आणि म्हणतो, असं अजिबात बोलू नकोस आई, मी अजिबात ऐकून नाही घेणार. नाही, असं काहीही बोलू नकोस अभद्र. प्रत्येक वेळेला चुकीचं किंवा टोकाचं वागलंच पाहिजे का तिने? हां, प्रत्येक वेळेला हेच करते ती. प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढून घेते. अति आगाऊ. नाही यायचंय मला. अद्वैत खूप रडत असतो, प्रचंड रडत असतो तो. त्याला अजिबात सहन होत नसते ही गोष्ट. आता लगेच दिनकर म्हणतो की, जावई बापू, माझी लेक तुमची बायको आहे. हो, तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते ना ती, आणि आपल्याला खूप आवडते ना ती. आज ती तिथे एकटी एवढ्या मृत्यूशी झुंज देते. हो, आपल्या सगळ्यांची एवढी लाडकी आहे ती. आज तिकडे आयुष्याशी एवढी मोठी लढाई लढते आणि आता या क्षणाला तिची सोबत करा जावई बापू. तुम्ही ठरवलंय ना दोघांनी, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही दोघं एकमेकांना साथ देणारे म्हणून, मग साथ द्या तिला. जा जावई बापू, जा, असं दिनकर विनवण्या करत असतो हात जोडून अद्वैतला. आणि इकडे सगळे कलाच्या जाण्यावर रडत असतात. सरोज, अद्वैत, संगीता, आबा, सगळेच. रडणारी नैना सुद्धा रडत असते. अनामिका कशी बशी रजनीला सावरत असते. आता दुसरीकडे फायनली अद्वैत जातो. अद्वैत आता ती त्या रूममध्ये जातो. पहिल्यांदा तो बाहेरूनच तिच्याकडे बघत असतो. त्याच्याकडनं बघितलंच जात नसतं कलाकडे. पण आता तो नाईलाजाने आत शिरतो. तो जेव्हा आत शिरू लागतो तेव्हा कलाचं लक्ष जातं त्याच्याकडे आणि कला त्याच्याकडे बघत असते. अद्वैतच्या कानात एकच गोष्ट घुमत असते, डॉक्टरांनी बोललेली, शेवटचे काही तासच उरलेले आहेत, शेवटचे काही क्षणच उरलेले आहेत. तुमच्यापैकी कोणाला त्यांच्याशी काही बोलायचं असेल तर बोलून घ्या. अद्वैतच्या कानात सारखी हीच गोष्ट घुमत असते. तितक्यात आता अद्वैत आत येतो आणि कसं बसं हे सगळं कंट्रोल करत असतो. कला अद्वैतकडे एकटक नजर लावून बघत असते. आता ती हात पुढे करते आणि म्हणते, चांदेकर. हे सगळं बघतो आणि त्याचे डोळे प्रचंड पाणावतात. तो कलाजवळ येतो, बसू लागतो आणि अद्वैतला आता कला हात पुढे करत असते आणि म्हणते, चांदेकर. अद्वैत म्हणतो, बोल ना, बोल, मीच आहे, बोल. आता अद्वैत कलाचा तो हात आपल्या हातात घेतो आणि रडत तिला विचारू लागतो, काय ग? तेव्हा लगेच ती नर्स म्हणते की, चांदेकर सर, मिसेस चांदेकरांना जास्त बोलायला लावू नका. आता अद्वैत म्हणतो की, ठीक आहे, ओके, सॉरी. आता अद्वैत म्हणतो, येस सिस्टर. लगेच आता कला म्हणते की, बस चांदेकर, बस, मी जाते हां आता. आता लगेच अद्वैत हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावर बोट ठेवतो आणि म्हणतो,
गप्प बस, शराब. अगं खरं तर अति आगाऊ आहेस तू. एक वेळेस स्वतःच म्हणणं खरं करतेस. आता रडत रडत अद्वैत एवढं सगळं बोलत असतो. तो म्हणतो, बंद कर तुझी ही नाटकं. काय ठरवलंय आपण? हा, काय ठरवलंय? कधीच एकमेकांना सोडायचं नाही असं ठरवलंय ना आपण. मग आणि माझ्यासमोर कोण आहे मी? कोण आहे मग? हां, नाही तुला परमिशन, जा. नाही सोडायचं आहे तुम्हाला. प्रत्येक वेळी काही बोलायचं म्हटलं की सारखी तुझ्याकडे वाक्य तयार असतात कायम. हां, 3.5 डझन वाक्य तयार असतात तुझ्याकडे कायम. इतर वेळी मुहूर्त, वेळा, पद्धती, किती गोष्टी बोलत असतेस. सगळं सांभाळतेस ना? हां, आपल्या लग्नाचा मुहूर्त विसरलीस तू. किती वेळा फोन केले मी तुला, एकदा तरी फोन उचललास का माझा? का वागतेस अशी? तू काय स्वतःला माझ्यापेक्षा जास्त ग्रेट समजायला लागली आहे का? हां, बोल. काहीही बोलायचं नाहीये तू आता. मी बोलणार आहे फक्त, तू फक्त ऐकायचंय. कला आता थोडा बोलण्याचा प्रयत्न करत असते ना, त्या सगळ्याकडे बघून अद्वैत कलाला ओरडत असतो, रागवत असतो. तो आता म्हणतो, डॉक्टरांनी सांगितलंय की तू बोलायचं नाहीये. काय बोललीस ना तर तुला त्रास होईल. काही बोलायचं नाहीयेस तू, ठीक आहे? तू बरी झालीस ना की आपण ताबडतोब लग्न करून टाकू. हवं तर इथेच लग्न करू आणि मग बाहेर पडू. बाहेर डिस्चार्ज भेटून जाईल आपल्याला आणि बाहेर पाऊल टाकू आपण आपलं. पुढे बघू काय होतं ते. हे बघ, तू वाटेल ते बोल मला, वाटेल ते बोल. मी आयुष्यभर तुझं ऐकेन. पण मग प्लीज मला सोडून जाऊ नकोस. नाही जाऊ देणार मी घरी तुला, नाही जाऊ देणार अजिबातच. तुला माहिती आहे ना, अगं मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. कुठेही जाऊ देणार नाहीये मी तुला. आता अद्वैत कलाचा हात जो आहे त्याने धरलेला तो आणखीन वरती उचलतो आणि त्याचा मुका घेत म्हणतो हे सगळं की मी तुला नाही जाऊ देणार कुठे. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू. आता अद्वैत कलाला प्रपोज करत असतो आणि कलाचे डोळे आणखीन असे ब्रॉडर होतात, मोठे मोठे होतात म्हणजे आनंदाने. अद्वैत पुन्हा म्हणतो, येस आय लव्ह यू. खरे लवकरात लवकर बरी हो. खूप रडतोय बिचारा. अश्रूंचा तर जणू पूरच आलाय. पण आता तर त्याची अवहेलना बघवतच नाहीये मला. आता कला लगेच आपल्या दुसऱ्या हाताने त्याला सांत्वन द्यायला जात असते. कलाच्या हातावर आपला हात धरून तो डोकं ठेवून रडत असतो आणि म्हणजे कलाच्या हातावर काहीतरी स्ट्रेस येतो ना. सो आता कला त्या दुसऱ्या हाताने त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते पण तो कंट्रोलमध्ये येतच नसतो. आता कला लगेच म्हणजे तिला बोलायला लावलेलं नसतं ना, कला लगेच त्या नर्सला इशारा करू लागते. म्हणजे तिला तिच्याकडे बघून अद्धर मान हलवू लागते. तेवढ्यात त्या नर्सला आता काहीतरी क्लिक होतं आणि ती नर्स म्हणते, अरे नर्स लगेच अद्वैतला आवाज देते आणि म्हणते, मिस्टर चांदेकर जरा 2 मिनिटं इकडे येता प्लीज. आता लगेच ती नर्स अद्वैतला आपल्याकडे बोलवते. अद्वैत जातो. लगेच नर्स म्हणते की मिसेस चांदेकरनी या चिठ्ठ्या दिलेल्या आणि तुम्हाला द्यायला सांगितल्या. ही पहिली चिठ्ठी तुम्ही आता वाचावी अशी त्यांची इच्छा आहे आणि दुसरी चिठ्ठी तुम्ही नंतर वाचली तरी चालेल. आता नर्सने दिलेली ती चिठ्ठी अद्वैत बघतो. आता कला हे सगळं बघत असते. कला हे सगळं बघून मनातल्या मनात म्हणत असते की आत्ता चांदेकरला घराचं सगळं सत्य समजेल. कलाच्या डोळ्यासमोरून तोच क्षण जात असतो जेव्हा रोहिणी खूप त्रास देऊन बोलत असते कलाला आणि कशा प्रकारे रोहिणीने तिला उडवून टाकलेलं असतं आणि कशा प्रकारे म्हणजे कलाने सगळं काही लिहिलेलं असतं. आता अद्वैत चुकून दुसरी चिठ्ठी उचलतो आणि अद्वैत ती चिठ्ठी वाचतो आणि त्याचे डोळे प्रचंड भावुक होऊ लागतात. म्हणजे तो वाचतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे चांदोबा आणि मी गेल्यानंतरही तसंच राहील. आता अद्वैत हे वाचताच त्याचे डोळे पूर्णपणे भरून जातात. कलाला वाटतं की रोहिणीची चिठ्ठी वाचली अद्वैतने, पण नाही, अद्वैतने दुसरीच चिठ्ठी वाचलेली असते. म्हणजे झालेलं काय असतं माहितीये का, नर्सकडून नजर चुकीने चिठ्ठ्या खालीवर झालेल्या असतात. आता कलाला वाटतं की तिने वाचलेली आहे म्हणजे अद्वैतपर्यंत रोहिणीची गोष्ट पोहोचलेली, पण नाही, तसं काहीही नसतं. रोहिणीपर्यंत गोष्ट पोहोचलेली आहे ही तिला अद्वैतपर्यंत पोहोचवायची असते, पण असं काहीही झालेलं नसतं. अद्वैतपर्यंत रोहिणीची कुठलीही गोष्ट पोहोचलेली नसते, कारण ती चिठ्ठी नजर चुकीने म्हणजे नर्सने जेव्हा टेबलवर ठेवलेली असते ना, तेव्हा ती वरची चिठ्ठी चुकून हवेने उडून जाते आणि ती चिठ्ठी उडाल्यामुळे काय होतं, खालच्या ज्या 2 चिठ्ठ्या आहेत त्यातली एक चिठ्ठी अद्वैतला दिली जाते आणि अद्वैत ती चिठ्ठी वाचतो. अद्वैत खूप भावुक होतो आणि कला असं कन्सिडर करून चालते की अद्वैतला आता माहीत पडलंय रोहिणीबद्दल. आता अद्वैत तसं काहीच रिॲक्ट करत नसतो. अद्वैतचं म्हणणं असतं की ठीक आहे, मला कळलेलं आहे तुला काय म्हणायचं ते. पण कला बाहेरच्या दिशेने बोट दाखवत म्हणत असते काहीतरी, म्हणजे बोलता येत नसतं तिला, पण तिशी म्हणजे असं ट्राय करते. कला आता अद्वैतला आपल्या बाजूला बोलवत असते बसायला आणि ते सगळं बघून अद्वैत म्हणतो, खरे तुला जे म्हणायचं आहे ते कळलंय मलाही तेच वाटतंय, तू काळजी करू नकोस, सगळं ठीक करेल. आता हे ऐकताच कलाला वाटतं की म्हणजे चांदेकरला रोहिणी मॅडम आणि राहुल विषयी सगळं काही समजलंय. तर
आता चांदेकर आपलं घर नक्की वाचवेल. आता मला कसलीच चिंता नाही. चांदेकर करेलच सगळं नीट. आता अद्वैत कलाजवळ पुन्हा बसतो. कला आता अद्वैतच्या चेहऱ्याकडे हात नेऊ लागते त्याच्या आपला हात फिरवत असते. आणि कला आता म्हणते, चांदेकर मी आत्ता तुला बघू शकते, तुला स्पर्श करू शकते. ते केवळ त्या मुलीने मला वाचवलं म्हणून, त्या मुलीने मला वेळेत इथे आणलं म्हणून. आपण तिच्यासाठी काहीतरी करायला हवं. आपण तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि जा तुझा असा आता कला बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण कलाला बोलताच येत नसतं. कला ट्राय करत असते, चांदेकर तू माझ्यासाठी प्लीज, म्हणजे ते असं बोलण्याचा प्रयत्न करत असते, थकून जाते. तू माझ्यासाठी प्लीज अंगाई गा. आता अद्वैत म्हणतो, काय अंगाई? ती म्हणते की हो. आता अद्वैत कलासाठी खूप छान अंगाई गात असतो. कलाचे डोळे खूप आसुसलेले असतात आणि अद्वैतचे सुद्धा. आता अद्वैतला खूप मोठा टास्क दिलेला असतो कलाने आणि कलाशी जाण्याची वेळ आता खूप जवळ आलेली असते. सो आता म्हणून अद्वैत कलासाठी अंगाई गाऊ लागतो. अंगाई तो गातोय आणि इथे डोळे माझे पाणावत आहे. खूप इमोशनल सीन आहे हा ॲक्च्युली. म्हणजे असतं ना की आपल्याला आवडते ती वस्तू आपल्यापासून दुरावून जाते आणि आपण असा विचार करतो की जे मला आवडतं ते का दुरावतं. बट नाही, असं म्हटलं जातं ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. सो आता अंगाई गाता गाता अद्वैत अंगाई गाता गाताना कलाचा श्वास अटकतो आणि कला खूप जोराजोरात श्वास घ्यायला लागते. अद्वैत घाबरतो आणि म्हणतो, कला काय होतंय? कला तू ठीक आहेस ना? कलाचा श्वास अडकलेला असतो आणि तिला श्वास घ्यायला खूप त्रास होत असतो. अद्वैत म्हणतो, खरे तू ठीक आहेस ना? कला म्हणते की हो. कला आता हळूहळू नॉर्मल होते पुन्हा एकदा आणि अद्वैत त्याची अंगाई कंटिन्यू करतो कलाच्या आग्रहाखातर. कला म्हणते, तू थांबू नकोस, तू गा, माझी शेवटची इच्छा आहे ती. अद्वैत आता पुढे अंगाई गाऊ लागतो. ना शेवटचे त्यांनी सोबत एकमेकांच्या सोबत स्पेंड केलेले सगळे क्षण कलाच्या डोळ्यासमोरून फिरत असतात. शेवटचेच काय, आधीपासून तर आतापर्यंत त्यांनी जे काही क्षण सोबत घालवलेले असतात एकमेकांच्या, मग ते कुठे जाणं येणं असू देत, रिक्षातून जाऊन बाय बाय करणं असू देत, घरात पकडल्या गेल्यानंतर एकमेकांना पकडून घेणं असू देत, सावरून घेणं असू देत, किंवा इतर ठिकाणी म्हणजे भरपूर गोष्टी. तो जेव्हा बांगड्या भरायच्या वेळेस घरी आलेला असतो स्त्री वेशात, तेव्हा एकमेकांना मिठी मारणं असू देत किंवा इतर कुठलीही गोष्ट. मेन म्हणजे तो लग्न करण्याचा निर्णय. किती खुश होते आणि किती आनंदी होते ते त्या दिवशी. आता आठवत असतं, कलाच्या डोळ्यासमोरून जात असतं हे सगळं. अद्वैत विचार, अंगाई अशा पद्धतीने गातोय तो, तिला म्हणतोय झोप शांतपणे वगैरे, बट मग ती कायमची झोपणार आहे हे कदाचित सत्य त्याला पचवायला नंतर खूप जड जाईल असं जाणवतं. लिटरली खूप खूप भावूक क्षण आहे हा. म्हणजे असा क्षण मी तर म्हणते कोणाच्याच वाटायला नको यायला की आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाते, तेही कायमची या जगातून निरोप घेते सगळ्यांचा. आणि अशा वेळेस एवढ्या मोठ्या हिमतीने खचून न जाता त्या व्यक्तीच्या समोर उभं राहून अंगाई गाणं किंवा त्या व्यक्तीच्या शेवटच्या क्षणी त्या व्यक्तीच्या जवळ थांबणं. कला किती आशेने बघत असते त्याच्याकडे, किती शांतपणे ऐकून घेत असते अद्वैतची अंगाई. आणि अद्वैत सुद्धा खूप छान पद्धतीने गाणं म्हणत असतो. एरवी अद्वैतचा आवाज किती बेसूर आहे माहिती आहे ना आपल्याला सगळ्यांना, पण नाही, त्याचा आवाज बेसुरा असून त्याला गायला सांगितलेलं असतं. आणि अद्वैत खरंच खूप छान गातो, खूप सुरेल आवाजात तो गातो. म्हणजे त्याचं एवढं सुंदर गाणं खरंच कल्पनेच्याही पलीकडचं असतं. आता खूप असं छान पद्धतीने त्याने रिप्रेझेंट केलंय खरंच. आणि आता ना होतं काय माहिती आहे का, अद्वैतची अंगाई ऑलमोस्ट संपण्यात आलेली असते. तेव्हा कला त्याला म्हणते, चांदेकर मला कला म्हण ना प्लीज, कला म्हण मला. आता अद्वैत म्हणतो, कला म्हणते, अजून एकदा म्हण. अद्वैत आता म्हणतो, कला त्याला सारखं म्हणायला लावते, अजून म्हण. अद्वैत म्हणतो, कला. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, पुन्हा गा ना. आता अद्वैत पुन्हा एकदा अंगाई म्हणू लागतो आणि खूप सुरेल आवाजात तो तिथे म्हणत असतो. आता मात्र अद्वैतचं रडणं थांबत नाही. आता अद्वैत खूप रडायला लागतो आणि म्हणजे खूप असं भावुक क्षण येतो, मला शब्दात सुद्धा व्यक्त करता येत नाहीये. ते खूप असं अमान्य अशी गोष्ट आहे ही. आणि आता कला फायनली आपल्या सगळ्यांचा निरोप घेते आणि आपल्या सगळ्यांना सोडून जाते. जाताना शेवटी तिच्या चेहऱ्यावर खूप मोठं हसू असतं, खूप सुंदर हसू असतं. जाताना सुद्धा कुठलीही खेद खंत मनात न ठेवता ती तशीच निघून जाते. आणि ज्या क्षणी ती निघून गेली किंवा तिचा जीव गेला ना, त्या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर आनंद होता. आता हे बघून अद्वैतला खूप रडायला येतं, पण अद्वैतला माहित नाहीये की ती गेलेली आहे अजून. अद्वैत आता
ती असं स्टेबल होऊन गेली आहे ते बघून म्हणतो, खरे खरे अगं अशी का बघतीयस, खरे. आता मॉनिटरकडे बघून आपल्याला कळतंय की कला आपल्या सगळ्यांना सोडून गेलेली आहे. पण अद्वैत म्हणतो की खरे उठ, खरे. अद्वैत म्हणतो की काय, खरे अशी का बघतेस तू, खरे. अद्वैत आता थोडासा घाबरतो. अद्वैत आता कलाच्या डोक्यावरून हात फिरवतो. त्याच्या पायाखालची जमीनच सरकते हळूहळू. काय हे 7 जातात आणि 5च राहतात, अशी गोष्ट होते काहीशी. खूप घाबरतो. तिच्या डोक्यावरून हात फिरवतो कलाच्या. तो म्हणतो खरे खरे काय झालं. आता तो तिच्या डोक्यावरून हात फिरवून बघतो. आता तो तो तिच्या हातावर हात ठेवतो आणि तिची नस चेक करतो आय गेस. कारण कलाचा हात आहे ना आपल्या हातात घेतलेला असतो ना, तो हात सुद्धा आता मंदावलेला असतो, स्थिरावलेला असतो. सो आता अद्वैत म्हणतो खरे खरे उठ. आता कळतं की कलाने जीव सोडलाय. अद्वैत आता खूप मोठ्याने हंबरडा फोडतो तिथेच दवाखान्यात, म्हणजे तिच्या रूममध्ये. आणि इतका रडतो तो, कला असं म्हणत खूप जोरात ओरडत रडू लागतो. त्याचं लक्ष आता मॉनिटर मशीनकडे जातं, त्या बीप मशीनकडे जातं. आणि मग त्याला कळतं की कलाने प्राण त्यागून दिले. आता तो अत्यंत हवालदिल झालेल्या परिस्थितीत बाहेर येतो. आणि त्याला बाहेर आलेलं बघून डॉक्टरांना कळतं की नक्कीच कलाने प्राण सोडलेले आहेत. आता डॉक्टर लगेच आतमध्ये पळत जातात. अद्वैतला काहीच कळत नसतं. अद्वैतच्या आसपास काय होतंय तर त्याला काहीच समजत नसतं. बस त्याला संगीताचा आरडाओरडा आणि बाकी इतर कुटुंबियांचा आरडाओरडा कळतो. म्हणजे तो आरडाओरडा वाटत असतो, ते कळतही नसतं की ते काय बोलताय. म्हणजे सरोज, रजनी, सोहम, इतर सगळे लोक त्याच्या तोंडासमोरून फिरत असतात, पण ते काय बोलतायत त्याच्यापर्यंत पोहोचत नसतं. कारण त्याला तो धक्का पचवायचा असतो ना, त्याला तो धक्काच पचत नसतो. तो आता लिटरली बाहेर येऊन गुडघ्यांवर बसून घेतो. आणि त्याच्या मागून सुद्धा सगळे त्याला बोलत असतात की अद्वैत अद्वैत अद्वैत. पण अद्वैतला कसलं काय कळतंय. अद्वैतच्या पार सगळ्या गोष्टी डोक्याच्या वरून जात असतात. त्याला ह्या गोष्टी मान्यच करायच्या नसतात. पहिला मुद्दा की असलं काही झालेलं आहे. त्याचं जगच शांत होऊन गेलेलं असतं, सुन्न पडलेलं असतं. सगळे त्याच्या समोर फिरून विचारत असतात, पण कोणालाच कळत नसतं की नक्की झालेलं काय. तितक्यात आता डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर तो डोअर ओपन करतात. आणि सोहम म्हणतो डॉक्टर काय झालं, डॉक्टर सांगा आम्हाला, डॉक्टर. आता डॉक्टर बाहेर येतात. ते सुद्धा खूप शांत असतात आणि सगळे खूप आशेने विचारत असतात की काय झालंय. आता डॉक्टर म्हणतात आय एम सो सॉरी, शी इज नो मोर. आता हे ऐकताच संगीता, सरोज या जागच्या तशाच तशा खाली बसून जातात. म्हणजे सरोज लिटरली खाली बसून घेते. आणि आता इथे संगीता म्हणते काय. संगीता खूप मोठ्याने तिथे अंबरडा फोडते, कला कला म्हणून. आणि सरोज सुद्धा खूप रडू लागते. रजनी सुद्धा खूप रडू लागते. कधी न रडणारी नैना सुद्धा खूप रडते. तिथेवर अमानुषपणे राहुल आणि रोहिणी मनोमन हसत असतात. किती 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 बावळटपणाचा कळस आहे. आणि मग आपले प्रेक्षक म्हणतात की बावळट हा शब्द नाही वापरायचा, वयाचं भान ठेवायचं. इथे कुठल्याही पात्राच्या वयाबद्दल मी बोलत नाही आहे, पण निश्चितच घरातले सगळे लोक एवढे रडत आहेत. म्हणजे कलाशी जर एवढंच वैर होतं तर मला नाही वाटत की जीवावर कधी उठायला हवं होतं त्या लोकांनी. कारण कलाने असं कधीच केलं नाही. आता सगळे खूप रडत आहेत. म्हणजे सगळे. कधी न रडणारी नैना ती सुद्धा रडतेय. तिला सुद्धा विश्वास होत नाही. इवन तिला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला आहे. पण बाकी आणि त्यातल्या त्यात इतर लोक पण खूप रडत आहेत. म्हणजे तिनकर तर भिंतीला डोकं आपटत रडतोय. त्यानंतरून संगीता खाली बसून गेलेली आरडाओरडा करत. सरोजकडनं उभं राहिलं गेलं नाही. ती सुद्धा अक्षरशः सुन्न पडून खाली बसली. रजनी रडतेय, अनामिका तिला सावरते, आबा रडताय, सोहम रडतोय. अशा या परिस्थितीमध्ये अगदी अमानुषपणे ही लोक हसताय. कोण, राहुल आणि रोहिणी. म्हणजे नियतीलाही दया येऊ नये का असा क्षण आहे हा. नियती अशी कशी वागू शकते असा प्रश्न पडला इथे. कारण एवढी परफेक्ट कला, कोणालाच विश्वास होत नाहीये की कला अचानक सगळ्यांना सोडून अशी जाईल. आता डॉक्टर सुद्धा बिचारे तसेच खाली मान घालून तसेच आतमध्ये निघून जातात. आणि इथे संगीताची तब्येत आता खालावू लागते. इतर कुटुंबियांना सुद्धा खूप वाईट वाटलेलं आहे. आबा सुद्धा खूप जीव तोडून रडतायत. आता अद्वैतला मात्र त्या दोघांचे सगळे क्षण सोबत घालवलेले आठवतात. त्याला आठवतंय कलाने आणि त्याने जेव्हा डिवोर्स पेपर फाडलेले असतात तेव्हा कला किती खुश होती ते. म्हणजे कलाला सुद्धा डिवोर्स नको होता. ते दोघं किती छान प्रेमात पडले होते एकमेकांच्या. किती सगळं काही फेरीटेल सारखं सुरू होतं. आता कला अद्वैत जेव्हा एकत्र बोललेले असतात ना, आपण पुन्हा लग्न करूया, तो सुद्धा क्षण त्याला आठवतो. अद्वैतच्या मनात आता आणखीन एक गोष्ट चालू लागते जेव्हा कला त्याला बोललेली असते की हे बघ मला सुद्धा नाही जायचंय, पण आता गेली. कायमचं यायचं असेल तर आता मला जावं लागेल. म्हणजे कला जेव्हा लग्नाच्या आधी माहेरी जाते तो क्षण सुद्धा आता अद्वैतच्या डोळ्यासमोरून फिरत असतो. सरोजला पण आठवतं आता
जेव्हा सरोजने कलाला सांगितलेलं असतं की एका आईसाठी एक मुलगी काय असते हे समजून घेण्याची एक संधी देशील का कला मला. आता कला सुद्धा हे ऐकून तिला मिठी मारून रडलेली असते आणि जणू आईच तिला ती झालेली असते आणि हिला ती मुलगी. सो आता ते सगळं आठवत असतं सरोजला. आणि इथे रोहिणी आता रडायचं नाटक करते, खोटं रडण्याचं नाटक करत असते. राहुल सुद्धा खोटं वाईट वाटण्याचं नाटक करत असतो. सगळेजण खूप रडताय. मला तर असं वाटतंय डिगभर पहिले मीच रडून घेऊ सांगता सांगता. कारण नाही यार, असं वाटतंय कोणीतरी म्हणजे आपण पात्र अक्षरशः जगलो, कला नावाचं पात्र. आणि असं वाटतंय आता की काय बघण्यायोग्य, किंवा कलाच जर नाहीये तर काय आता इथून पुढे कसं असणार आहे. आपल्याला जी पात्र रोज बघायची सवय होती त्या आता आपल्याला दिसणारच नाहीये. या विचारांनीच असं खूप असं वाईट वाटतंय. आता अद्वैतला डॉक्टरांनी केबिनमध्ये बोलवलेलं असतं त्या डॉक्टरांच्या. आता अद्वैत तिथे येऊन बसलेला असतो, खूप सुन्न पडलेला असतो तो. आता डॉक्टर म्हणतात की मिस्टर चांदेकर हे घ्या. आता अद्वैत डॉक्टरांनी दिलेलं पाणी पितो आणि त्याच्या डोळ्यासमोरून तो शेवटचा क्षण जातच नसतो जेव्हा कला त्याला सोडून गेलेली असते. कलाचा तो चेहरा, हसरा चेहरा, उघडे असलेले डोळे, ते त्याच्या चेहऱ्यासमोरून जात नसतं. आता डॉक्टर म्हणतात, आर यू ओके मिस्टर चांदेकर? हे बघा, मी आता तुम्हाला जे काही सांगतोय ते शांतपणे ऐका. मला काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत. आता डॉक्टर एक फॉर्म देतात अद्वैतला. अद्वैत म्हणतो हे काय? तेव्हा डॉक्टर सांगतात की पूर्णपणे वाचा. ओके, पूर्ण वाचा. आता अद्वैत संपूर्ण तो फॉर्म वाचू लागतो आणि त्यात काहीतरी म्हटलेलं असतं ज्यावरून तो डोळे फिरवत असतो. ॲक्शनचा फॉर्म असतो. अद्वैत ते वाचतो आणि म्हणतो ऑर्गन डोनेशन. तेव्हा आता डॉक्टर त्याला सांगू लागतात, म्हणजे ही गोष्ट दाखवण्यात आलेली नव्हती, पण आता डॉक्टर अद्वैतला सांगू लागतात की जेव्हा मिसेस चांदेकर जिवंत होत्या तेव्हा त्या मला बोलल्या होत्या की डॉक्टर, माझी एक इच्छा आहे, माझं हृदय मला दान करायचंय, डोनेट करायचंय. माझं हृदय मला डोनेट करायचंय. आता म्हणजे चांदेकर मला असं म्हणाल्या होत्या असं डॉक्टर अद्वैतला सांगतात. तेव्हा अद्वैत म्हणतो याचा अर्थ काय आणि हे आता? तेव्हा डॉक्टर पुन्हा एकदा सांगू लागतात की अहो, त्यांची शेवटची इच्छा अशी होती की त्यांनी ट्रान्सप्लांट केलंय हे तुमच्या कुटुंबियांना कळता कामा नये, अगदी तुम्हाला सुद्धा. अद्वैत आता जागचा उठतो आणि म्हणतो पण हे असं का? डॉक्टर म्हणतात कारण त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी त्यांचं हृदय ज्या कोणाला दिलंय त्या व्यक्तीला तुम्ही शोधून काढाल आणि आयुष्यभर तिरस्कार करत राहाल. आणि मिसेस चांदेकरांना हे असं व्हायला नको होतं. अद्वैत म्हणतो खरेचं हृदय हे तुम्ही असं कसं कोणालाही देऊ शकता? तेव्हा डॉक्टर म्हणतात अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी माझ्याकडून हे वचन घेतलंय. आता अद्वैत म्हणतो खरेची शेवटची इच्छा होती ना ही? ठीक आहे डॉक्टर, खरेचं हार्ट तुम्ही ज्या पेशंटला डोनेट करताय त्या पेशंटशी माझा आणि माझ्या फॅमिलीचा काहीही संबंध नसेल. यापुढे ही गोष्ट माझ्या फॅमिली मेंबरमधल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये. ती व्यक्ती कोण आहे हे मला जाणून घ्यायचंही नाहीये. डॉक्टर खरेने अगदी बरोबर ओळखलं. तिला माहिती होतं माझं तिच्यावर प्रेम आहे, त्यामुळे तिच्या हृदयावर फक्त माझ्या एकट्याचा हक्क आहे. खरेचं हृदय तुम्ही ज्याही कोणा व्यक्तीला द्याल ना, ती व्यक्ती माझ्या समोर आलेलीही मला चालणार नाही. जितकं प्रेम मी खरेवर करतो तितकाच तिरस्कार मी त्या व्यक्तीचा करणार आहे. मला अगदी बरोबर माहिती होतं हे आणि तिला सुद्धा अगदी बरोबर माहिती होतं हे. असो, खरेची इच्छा आहे ना ही? ठीक आहे, करतो मी सही माझी. आता अद्वैत त्या ऑर्गन डोनेशनच्या फॉर्मवर आपले स्वाक्षरी करतो. त्याच्या हात थरथरत असतात सही करण्यापूर्वी, पण ठीक आहे, मनावर दगड ठेवून का असेना तो सही करतो. तर आता दुसरीकडे कला ज्या रूममध्ये असते त्या रूममध्ये आवरावरी सुरू असते, क्लिनिंग सुरू असते. आणि तितक्यात आता नर्स आणि कंपाऊंडर असतो. तो नर्स प्रॉपर क्लिनिंग करत असतो बेडची तिथल्या, आणि ती नर्स जी आहे ती पेशंटची फाईल घेण्यासाठी आलेली असते. ती फाईल घेते आणि फाईल चेक करू लागते. पण तितक्यात तिला बाहेर जाताना एक चिठ्ठी पडलेली दिसते. तीच चिठ्ठी असते जी अद्वैतला कलाने द्यायला सांगितलेली असते. आता सगळे गेल्यानंतर, म्हणजे कला नसते तिथे, सगळे गेल्यानंतरून खरं तर ती चिठ्ठी त्या नर्सला दिसते. तर नर्स ती चिठ्ठी उचलते आणि ती चिठ्ठी बघून नर्स म्हणते ही चिठ्ठी ही बहुतेक पेशंटच्या फाईलमधूनच पडली असणार आहे. असं म्हणत आता ती जी नर्स आहे ती चिठ्ठी ती त्या फाईलमध्ये अडकवते आणि फाईल तशीच घेऊन जाऊ लागते. आणि ती चिठ्ठी त्या फाईलमध्ये तिने अटकवून ती फोनवर बोलत बोलत कोणाशी तरी जात असते, म्हणजे कोणाशी तरी फोनवर बोलता बोलता जात असते. आणि तितक्यात एक नर्स जी रिसेप्शन जवळ असते ती नर्स सुद्धा, तिच्या पण हातात एक फाईल असते आणि ह्या दोघं आता क्रॉस होत असतात. एक फोनवर बोलत असते आणि एक ती फाईल बघत बघत चालत असते. आता त्या दोघींचीही टक्कर होते आणि दोघींच्याही फाईल्स खाली पडतात. फाईल्स मिक्सअप होऊन जातात कदाचित, असं मला वाटतं. सो ती एक नर्स जिचा धक्का लागलेला असतो ती म्हणते की आय एम सो सॉरी, मी उचलते.
तेव्हा ती दुसरी नर्स म्हणते की इट्स ओके, मी पण उचलते. आता त्या दोघं नर्स जेव्हा त्या फाईल्स उचलत असतात तेव्हा नजर चुकीने चुकून इकडची चिठ्ठी तिकडच्या फाईलमध्ये चालली जाते आणि त्या दोघंही आपल्या मार्काला लागून जातात. तर आता दुसरीकडे कलाला कायमचं बाय बाय करून सगळेजण आय थिंक घरी आलेले असतात. घरी येऊन सगळे रडत असतात. अद्वैत एका ठिकाणी उभा असतो आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोरून फिरत असतात, नजरेसमोरून फिरत असतात. त्याला आठवतं की तो शेवटच्यांदा कलाच्या जेव्हा जवळ जातो तेव्हा कलाने त्याला कशी अंगाई गायला लावलेली असते. चिठ्ठीतून कसं सांगितलेलं असतं की चांदोबा माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता अद्वैतला तिथे टेबलवर पडलेलं मंगळसूत्र जे त्याने तिच्यासाठी घेतलेलं असतं ते आठवतं आणि त्याला आठवतं की व्हिडिओ कॉलवर त्याने कसं कलाला विचारलेलं असतं की कसा दिसतोय मी. तेव्हा कला बोललेली असते की एकदम रुबाबदार दिसतोयस. घरच्यांनी तर कौतुकाचा पार डोंगरच चढवलेला असेल तुला. असं सगळं त्यांचं बोलणं झालेलं फिरत असतं. अद्वैत आता तिथे येतो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन. त्याला ते मंगळसूत्र दिसतं. ते मंगळसूत्र आता तो आपल्या हातात घेतो, बघू लागतो, त्याच्यावरून हात फिरवत असतो आणि म्हणजे तो नीट निरखून बघत असतो ह्या सगळ्या गोष्टींना. ते मंगळसूत्र आता आपल्या हातात घेतो. तो आपल्या हातातला बॉक्स टेबलवर ठेवतो आणि ते मंगळसूत्राकडेच किती वेळ तर बघत बसलेला असतो तो. आता ते आपल्या हातात घेतो आणि घराच्या बाहेर निघतो. घराबाहेर आल्यानंतर सगळे लोक त्याच्याकडे बघत असतात की काय करतोय हा नक्की. अद्वैतच्या डोळ्यात खूप अश्रू असतात, म्हणजे जणू पूरच आलेला असतो असं म्हणायला हरकत नाही. आता अद्वैतच्या मागोमाग सगळेजण येतात बाहेर. आता अद्वैत तुलसी वृंदावनच्या समोर उभा असतो, रडत असतो आणि मागून सगळेजण आलेले असतात. सगळेजण त्याची गंमत बघत असतात की हा नक्की आता करतो काय आहे. आणि अद्वैत आता तुलसी वृंदावन समोर ते मंगळसूत्र आपल्या हातात समोर ठेवून बघत असतो आणि अद्वैत म्हणतो आता त्या मंगळसूत्राकडे बघून अद्वैत म्हणतो खरेची आठवण करून देणारी एकही गोष्ट मला आता माझ्या डोळ्यासमोर नकोय, मला माझ्या आजूबाजूला सुद्धा नकोय. माझी खरे मला सोडून निघून गेली, आता फक्त तिच्या आठवणी नको आहेत मला. आता या सगळ्यापासून कुठेतरी खूप दूर निघून जायचंय मला. असं म्हणत अद्वैत आपल्या हातात असलेलं ते मंगळसूत्र त्या तुळशीला अर्पण करून देतो, तुळशीमध्ये टाकून देतो. आणि आता हे बघून सुद्धा सगळ्यांना रडायला येत असतं, सगळे रडत असतात इन्क्लुडिंग तो. खूप वाईट वाटत असतं सगळ्यांना. आता पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की मालिकेने 6 महिन्यांचा लीप घेतलेला आहे. ओके, आणि ते आता गेलेले आहेत मंदिरात. ओके, सो सगळं काही बदलून गेलंय. अद्वैत बदलून गेलाय, आबा बदलून गेलेत आणि आता ते फायनली म्हणजे 6 महिन्यानंतरचा सिनारिओ आहे हा. ते दोघंही मंदिरात आलेले आहेत, आबा आणि अद्वैत. आता दोघंही मंदिराबाहेरून मंदिराला बघतायत आणि आबा आता अद्वैतला म्हणतात की अद्वैत आज चल. अद्वैत म्हणतो नाही आबा, तुमची इच्छा होती म्हणून इथपर्यंत आलो. ज्या क्षणी माझी खरे गेली त्या क्षणापासूनच माझी इथे यायची इच्छा केली. तर दुसरीकडे सुकन्या ही मंदिरात असते, देवी आईला नमस्कार करत असते आणि देवी आईशी बोलत असताना म्हणते की हे सगळं तुझ्या इच्छेनुसार झालंय देवी आई. आता फक्त या नव्या हृदयाच्या धडधड देणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला मला भेटून दे. असं जर तू केलंस ना तर मी तुझेही मनापासून आभार मानेन आणि मला त्या लोकांचेही मनापासून आभार मानायचे. आता ती सगळ्यांना पेढे वाटत असते, ती जी सुकन्या आहे ती. आणि नक्की म्हणजे उतरताना चुकून तिचा पाय घसरतो आणि ती अद्वैतला जाऊन धडकते. अद्वैत कोणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि ती त्याला धडकते. ते दोघं एकमेकांकडे बघत असतात आणि तिची हार्टबीट पण खूप वाढलेली असते आणि त्यालाही वाटतं की कोण असेल ही मुलगी वगैरे वगैरे. सो आता दोघंही एकमेकांकडे बघत असतात ते आणि अशा प्रकारे त्यांची पुन्हा एकदा भेट होते. 6 महिन्यांनंतर का असे ना एकमेकांना ते दिसतात आणि अद्वैतच्या समोर कलाचं हृदय ज्या व्यक्तीकडे गेलंय ती व्यक्ती येते. मग आता पुढे अजून काय होईल. अद्वैत तर ऑलरेडी खूप चिडतो ज्या व्यक्तीकडे कलाचं हृदय असेल त्या व्यक्तीचा तिरस्कार करेन असं म्हणालेलं आहे अद्वैत. सो आता काय होईल पुढे हे आपल्याला आणखीनच रंजकरित्या कळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या हातात एक रुमाल असूच द्या. मला माहिती आहे तुम्ही पण रडत असाल. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच डेली व्हिडिओसाठी. व्हिडिओला लाईक करा आणि आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं याने कमेंट सेक्शन पार भरून टाका. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.